आज आपण आपल्या किचनमध्ये मस्तपैकी अगदी झटपट होणारी भाजी आणि ती पण अगदी एकदम मजेशीर, तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि अगदीच असं नाश्त्याला सुद्धा करू शकता. इतकी पटकन होणारी, अगदी चमचमीत झमझमीत आणि त्याच्याबरोबर लागणारे हे जे लच्छे आहे पराठे कोथिंबिरीचे, ते देखील आज आपण करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला इथे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवर पॅन चढवला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल छान मस्त गरम झालं की लगे 1 चमचा मोहरी घालायची आहे. त्याच्यानंतर जिरं घालायचं आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला. आणि इथे मी एक कांदा मीडियम साईजचा कट करून ठेवलेला होता, अगदी बारीक बारीक, तो घालून घ्यायचा आहे आणि छान मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे. हा एकदम छान असा मस्त. त्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे, जी भाजीला खूपच छान अशी चव येते. बघा असा छान असा कांदा देखील आपला परतवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. बघा या स्टेजला आता आपल्या इथे अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे, ती मी इथे 1 चमचा घालून घेणार आहे. खमंग वास येतो एकदम. आणि इथे मी एक टोमॅटो कट करून ठेवलेला होता, तो देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि कांदा टोमॅटो मस्तपैकी ती पेस्ट असं छान अगदी मस्त असं परतवून घ्यायचं आहे. एकदम छान असं परतवलं गेलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून आपल्याला अगदी 2 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो जो आहे हा पटकन मऊ होईल. बघा 2 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही छान असं मस्त परतलं गेलेलं आहे. या स्टेजला आपल्याला इथे थोडी हळद घालायची आहे. त्यानंतर 2 चमचे इथे धणापूड घालून घेणार आहे आणि तिखटपणानुसार इथे तिखट घालून घ्यायचं आहे. तर माझा चमचा छोटा असल्यामुळे इथे मी 2 ते 3 चमचे तिखट घालून घेतलेलं आहे. आणि आता पुन्हा हे सगळं छान अगदी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पावडरी मसाले जळू नये म्हणून यात अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. 5 मिनिटांची आता वाफ काढून घ्यायची आहे. बघा इथे 5 मिनिटं झालेले आहे आणि छान अगदी मस्त आपले हे जे मसाले आहे अगदी मिळून आलेले आहे, छान मस्त शिजलेले आहे. आता इथे मी फ्लॉवर कट करून ठेवलेला होता आणि त्यामध्ये 2 बटाटे घातलेले होते, तर ते स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर मी आता सगळे फ्लॉवर आणि बटाटा आहे तो टाकून घेणार आहे. या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर वाटाणा देखील घालू शकता, पण मी इथे वाटाणा घातलेला नाहीये. आता हे सगळं व्यवस्थित असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं असंच झाकून आपली भाजी शिजू द्यायची आहे. आता तिथे होतंय तोपर्यंत लच्छा पराठा करण्यासाठी आपण इथे कणिक भिजवून घ्यायची आहे. तर इथे मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे गव्हाचं. त्यामध्ये अगदी थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ घालून घेतलेलं आहे. ते सगळं मिक्स करून आपल्याला अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक अशी मस्त अशी भिजवून घ्यायची आहे. बघा अगदी थोडं पाणी घालायचं आहे, खूप सैल पण नाही करायचं आणि खूप असं घट्ट पण करायचं नाही. बघा आता ही कणिक आपली भिजवून झालेली आहे, हिला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. थोडं 5-1 मिनिटं रेस्ट द्यायची आहे. तोपर्यंत आपण इथे भाजी बघूया. बघा 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे. झटकीपट होणारी ही भाजी आहे. बघा आपली ही भाजी तयारच आहे ऑलमोस्ट, थोडी कसर बाकी आहे. आता हिला पुन्हा आपल्याला एक शेवटची 5 मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे. बघा आता इथे 5 मिनिटं झालेली आहे, आपली भाजी एकदम छान अशी मस्त शिजलेली आहे. तेल छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं. तेल पण खूप छान सुटलेलं आहे पहा. मस्त आपली इथे फ्लावर आणि बटाट्याची एकदम चमचमीत भाजी साधी सोपी तयार झालेली आहे. वरतून आपल्याला इथे मी थोडासा गरम मसाला तो टाकून घेणार आहे आणि नंतर आपल्याला यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता इथे आपली मस्त अगदी लज्जतदार फ्लावर बटाट्याची भाजी तयार आहे. चला आता इथे आपण लच्छे करणार आहोत कोथिंबीरीचे. इथे आपली कणिक पण एकदम मस्त अशी छान भिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मग आता हिला एकदम व्यवस्थित पुन्हा असं एकसार करून घ्यायचं आहे व त्याला लगेच आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा एकदम छान असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. एकदम कणिक आपली एकदम छान अशी मस्त भिजली गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला जसे पाहिजे तसे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर इथे मी पटापट छोटे छोटे असे गोळे तयार करून ठेवले ना की आपल्याला लच्छे पटापट होऊन जातात इथे.
तर बघा अगदी 5-6 मी इथे गोळे तयार करून घेणार आहे. कणिक एकदम छान भिजले गेलेली आहे, अजिबात हाताला चिटकत नाहीये. तर बघा आता इथे एक कणकेचा गोळा घेते आहे पिठात बुडवून, आणि छान आपल्याला अशी पारी लाटून घ्यायची आहे सुरुवातीला. आता आपल्याला यावर तेल लावून घ्यायचं आहे आणि ते तेल असं छान अगदी पसरवून घ्यायचं आहे. बघा एकदम लच्छा चमचमीत बनण्यासाठी इथे मी थोडीशी मिरची पावडर टाकून घेणार आहे, किंवा गरम मसाला घातला तरी चालणार आहे. आणि मी अगदी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. तसंही आपण कणिक भिजवताना मीठ घातलेलंच आहे. आणि इथे अगदी बारीक चिरलेला कोथिंबीर आहे तो घालून घ्यायचा आहे. आणि आता त्याच्यावर लाटणं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ती कोथिंबीर बाहेर पडणार नाही. आणि इथे मी एक सुरी घेतलेली आहे, त्याने फक्त एका साईडला अगदी निम्म्यापासून अगदी थोडंसं आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं वळवत जायचं, असं रोल करत जायचं आहे. पहा, आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे असं आपल्याला असा रोल करून आपल्याला हे बघा असं पेड्यासारखं नंतर प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक अजून तयार करून दाखवते. पुन्हा आपल्याला एक रोल उचलायचा आहे आणि तो छान असा मस्त लाटून घ्यायचा आहे. त्यावर पुन्हा तेल लावायचं आहे. त्यावर पुन्हा आपल्याला 1 चमचा मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे. आणि लाटणं फिरून आपल्याला पुन्हा एका साईडला फक्त अर्धा याच्यातून कट द्यायचा आहे सुरीचा, आणि असा रोल फिरवत जायचा आहे. पहा, याने काय होतं ना, आपले लच्छे आहेत ना त्यांना खूपच असे पदर सुटतात. तर ह्या ट्रिकने तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि अशा प्रकारे आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे. बघा असा पेढा बनवून घ्यायचा आहे. चला तर आता आपल्याला इथे एक लच्छा मी लाटून यावर टाकलेला आहे तव्यावर. तवा छान गरम असल्यामुळे 2-3 सेकंदांनी लगेच हा लच्छा जो आहे पलटवून घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्यावर मस्त अगदी तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी तूप पण लावलं तरी चालणार आहे. बघा, आणि दोन्ही साईडला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला इथं तेलाचा वापर करायचा आहे. मस्त असा खरपूस आपला हा जो लच्छा पराठा हा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी एका प्लेटवर काढून घेते आणि असाच आपल्याला परत दुसरा देखील करून घ्यायचा आहे. याच पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला मस्तपैकी तेल लावून लच्छा पराठा असा हा भाजून घ्यायचा आहे, अगदी खमंग. ह्या लच्छा पराठ्यात तुम्ही अगदी आवडीप्रमाणे मसाले देखील ॲड करू शकता, पण मी ते साधाच ठेवला आहे, जास्त मसाले ॲड केलेले नाही, कारण आपली भाजी पण एकदम चमचमीत झणझणीत झालेली आहे. बघा अशा प्रकारे आपले हे लच्छे पराठे तयार झाले. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.